नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांना सांगलीमध्येच धोबी पछाड करण्याचं परफेक्ट नियोजन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं होतं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील त्यांना मनापासून साथ दिलेली होती. पण प्रत्यक्ष सत्ता स्थापनेच्या वेळी जयंत पाटलांनी आणि काँग्रेसनं असा डाव टाकला की भाजपला हात चोळत बसावं लागलं. खरं तर सत्ता स्थापनेचं गणित भाजपसाठी अनुकूल होतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची म्हणजे अतिशय निर्णायक भूमिकेमध्ये होती. त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या 6 जागा होत्या. त्यांनी जर ठरवलं असतं तर भाजपचा अध्यक्ष सांगली जिल्हा परिषदेमध्ये झाला असता. पण हे सारं उधळून लावण्यामध्ये जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यशस्वी झालेले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा थरार हा सांगलीमध्ये पाहायला मिळाला. गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, जनस्वराज्य पक्षाचे नेते हे सारे सांगलीमध्ये जमलेले होते. माजी खासदार संजय पाटील हे अजित पवार यांच्या सोबत गेलेले होते, पण आता त्यांनी देखील भाजपशी जवळीक वाढवून आपण महायुती सोबत असल्याचं ठरवलेलं होतं. एवढंच नाही, ज्या पडळकरांवरती शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी टीका केलेली होती, हे शिवसेनेचे नेते आणि भाजपचे नेते देखील एकत्र आलेले होते. सुहास बाबर यांनी आपल्या पत्नीचा अर्ज मागे घेऊन आपला पाठिंबा हा भाजपला दिला आणि महायुतीचं पारडं वरचं ठरलं आहे की काय असं वाटू लागलं. पण प्रत्यक्ष मतदानामध्ये काय घडलं? 31 मतं महाविकास आघाडीकडे होती. प्रत्यक्षात 34 मतं महाविकास आघाडीनं मिळवली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. दुसरीकडे उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ऋषिकेश लाड हे विजयी झाले. विश्वजित कदम यांनी आपला भाचा ऋषिकेश याला या निमित्तानं सत्तेवर बसवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. पण भाजपचं गणित चुकलं कुठं? संजय काका पाटील हे भाजपसोबत गेले, पण सुहास बाबर यांच्या शिवसेनेतील 2 जिल्हा परिषद सदस्य हे अनुपस्थित राहिले. त्यांना असं वाटत होतं की शिवसेनेच्या उमेदवाराला अध्यक्षपदासाठी महायुतीकडनं संधी मिळेल, पण तशी संधी मिळाली नाही. त्यामुळं शिवसेनेचे 2 सदस्य हे अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातले जे काही नेते आहेत, अजित घोरपडे, शिवाजीराव नाईक, या दोघांनी खरं तर याबाबत जयंत पाटलांना मनापासून साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडं 6 जिल्हा परिषद सदस्य होते. सुनील तटकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचं ठरवलं, पण अजित घोरपडे, विलास काका जगताप आणि शिवाजीराव नाईक यांनी हा त्यांचा डाव उधळून लावला. त्यामुळं अजित पवार यांच्या पक्षाचे 4 सदस्य हे महाविकास आघाडीला मिळाले. सांगलीतले अनेक नेत्यांची गणितं कधी कधी कळत नाहीत. जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निशिकांत पाटील आहेत, त्यांची भाजपसोबत जाण्याची सुरुवातीपासूनची भूमिका होती. कारण स्थानिक राजकारणामध्ये जयंत पाटील हे त्यांचे विरोधक आहेत. पण निशिकांत पाटलांना दूर सारून या 3 माजी आमदारांनी गोपीचंद पडळकर यांचा कार्यक्रम केला असं म्हणायला हरकत नाही. ते 3 माजी आमदार कोणते? अजितराव घोरपडे, विलास काका पाटील आणि शिवाजीराव नाईक. त्यांनी जयंत पाटलांना साथ दिल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद सदस्य आणि उपाध्यक्ष झालेला आहे. त्यामुळे सांगलीच्या आगामी राजकारणामध्ये जयंत पाटलांचं स्थान पुन्हा मजबूत झालेलं आहे. जर महाविकास आघाडीचा अध्यक्ष झाला नसता तर गोपीचंद पडळकर हे सांगलीच्या राजकारणामधले किंग मेकर झाले असते, ही वस्तुस्थिती आहे. मग याच गोपीचंद पडळकर यांनी दिल्ली, मुंबई आणि सांगलीतली आपल्या 3 ठिकाणची सत्ता दाखवत राबवत महाविकास आघाडीच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडलं असतं. जर या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर यांनी 8 पैकी 8 भाजपाचे सदस्य निवडून आणून या ठिकाणी किंग मेकर होण्याचा विडा उचललेला होता. पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं हे 3 माजी आमदार ज्येष्ठ नेते हे गोपीचंद पडळकर यांना पुरून उरले.
एवढंच या निमित्तानं म्हणता येऊ शकेल. जयंत पाटील यांचं नियोजन आहे, पण सुनील तटकरे यांच्या देखील निर्णयाला कोलण्याचं धाडस या 3 माजी आमदारांनी दाखवलं, म्हणून महाविकास आघाडीचा आमदार झाला. हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकारणावरती आपलं लक्ष पुढे राहीलच. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी.